नमस्कार. नमस्कार. आज आपण एका जरा वेगळ्याच संकल्पनेचा आढावा घेणार आहोत. नमस्कार. ही आहे अलामिन फायनान्शियल सिस्टम. आपल्याकडे एका स्वतंत्र संशोधकाने म्हणजे अब्दल अलकादिर हशाशना यांनी तयार केलेले काही दस्तावेज आहेत. हो, आणि ही संकल्पना बरीच रंजक आहे. नक्कीच. याचा उद्देश आहे जागतिक अर्थव्यवस्थेतल्या समस्यांवर एक उपाय देणं. आणि यात इस्लामी तत्व आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा मिलाप साधण्याचा प्रयत्न आहे. बरोबर. चला तर मग बघूया काय आहे हे नक्की. यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही प्रणाली एका नव्या डिजिटल चलनावर आधारलेली आहे. कोणतं चलन? डिजिटल गोल्ड ग्रॅम करन्सी हे त्याचं नाव आहे. अच्छा, डिजिटल गोल्ड ग्रॅम करन्सी म्हणजे हे सोनं आहे का? 18 कॅरेट सोन्यावर आधारित असं ऐकलंय? हो, बरोबर. 18 कॅरेट सोनं, पण हे प्रत्यक्ष सोनं नाही आहे बरं का. मग कसं काम करतंय हे? म्हणजे बघा, जसं आपण मोबाईलमध्ये रिचार्ज करतो ना, हां. तसंच काहीसं या चलनाचं स्वरूप आहे असं त्यांनी म्हटलंय. ओके. एक चलनांपेक्षा एकदमच वेगळं. अगदी. आणि असंही काहीतरी आहे की ही गोल्ड करन्सी पुढे जाऊन डिजिटल टाइम करन्सीमध्ये बदलते. वेळेचं चलन हे काय आहे? हो, ती पुढची पायरी आहे. म्हणजे बघा, या डिजिटल टाइम करन्सीचं मूल्य ठरवण्यासाठी एक सूत्र वापरलंय. काय सूत्र? जकातचा निसाब असतो ना, म्हणजे 85 ड्रॅम 18 कॅरेट सोनं, हो माहितीये. त्याला हिजरी वर्षातले जे एकूण तास आहेत त्याने भागायचं. अरे वा, म्हणजे वेळेला थेट मूल्य दिलंय. हां, आणि महत्वाचं म्हणजे हे चलन जेव्हा तुम्ही कॉल किंवा इंटरनेटसाठी वापरता तेव्हा ते बर्न होतं. बंद होतं म्हणजे? ते चलनातून कायमचं नष्ट होतं. वापरलं की संपलं. अच्छा, त्यामुळे चलनवाढ शक्यच नाही, कारण पुरवठा वाढत नाही, उलट कमी होतो. अगदी बरोबर. असं त्यांचं युक्तिवाद आहे. आणि हे सगळं इंटरनेटऐवजी मोबाईल सिम कार्डवर चालणार आहे, थुरैया सॅटेलाइट फोनसारखं. हो, तसा उल्लेख आहे दस्तावेजात. पण असं का? सुरक्षा. त्यांचा दावा आहे की इंटरनेटवर अवलंबून नसल्यामुळे हे जास्त सुरक्षित राहील, हॅकिंग वगैरेपासून बचाव होईल. ओके. आणि वरून व्यवहार सुरक्षित ठेवायला AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बायोमेट्रिक्स, फिंगरप्रिंट, डोळे, आवाज हे सगळं वापरणार. म्हणजे पूर्णपणे डिजिटल आणि कागदविरहित व्यवहार. हो, पेपरलेस. पण मग या सगळ्यामध्ये ती इस्लामी तत्व कुठे येतात? म्हणजे त्यांचा रोल काय आहे? तोच तर या प्रणालीचा गाभा आहे. मुख्य ध्येय आहे रिबा म्हणजे व्याज. हो. आणि चलनवाढ हे दोन्ही पूर्णपणे शून्यावर आणणं. 0%. 0% व्याज आणि चलनवाढ. हो. आणि जकात जी साधारण 2.5% असते ती आपोआप गरजूंच्या खात्यात जमा होईल असं म्हटलंय. म्हणजे गरिबी निर्मूलनासाठी थेट उपाय. बरोबर. सामाजिक न्यायाच्या दिशेने एक मोठं पाऊल असं ते मानतात. आणि बँकांचं काय, देशांचं काय, त्यांच्यासाठी काही फायदे आहेत का? आहेत ना. सदस्य बँकांना त्यांच्या ग्राहकांच्या एकूण ठेवींच्या 2.5% रक्कम दर महिन्याला सहाय्य म्हणून मिळेल. दर महिन्याला? हो. आणि खाते उघडणे, पैसे भरणे, ट्रान्सफर करणे यावर 0 शुल्क, 0 व्याज. बरं. आणि देशांसाठी? देशांनाही त्यांच्या नागरिकांच्या ठेवींच्या 2.5% मासिक सहाय्य मिळेल. आणि इतकंच नाही, 0 कर, 0 टॅक्स. हो, 0 सीमाशुल्क आणि 100% प्रकल्प वित्तपुरवठा. 100% फायनान्सिंग. ते कसं शक्य आहे? तो मुराबाहा तत्वावर आधारित असेल असं म्हटलंय. म्हणजे बँक आधी मालमत्ता खरेदी करते आणि मग नफा लावून ग्राहकाला हप्त्यांमध्ये विकते. अच्छा, म्हणजे व्याज नाही पण नफा आहे. हो. या मॉडेलमध्ये 51% बँकेचा वाटा आणि 49% ग्राहकाचा असेल असं नमूद केलंय. इंटरेस्टिंग. यात कतारच्या विजन 2030चा पण उल्लेख आहे ना? या व्याज आणि चलन वाढीनं आर्थिक स्थिरता येईल, जे त्यांच्या आर्थिक स्तंभाला पूरक आहे. बरोबर. जकातमुळे सामाजिक न्याय साधला जाईल, तो सामाजिक स्तंभ. AI आणि बायोमेट्रिक्समुळे मानवी विकास आणि कागदविरहित व्यवहारांमुळे पर्यावरण रक्षण. म्हणजे त्यांच्या विजनच्या 4 स्तंभांना हे कसं मदत करेल हे सांगितलं आहे. अगदी. एकंदरीत खूप मोठी स्वप्न आहेत या प्रणालीमागे. म्हणजे पारंपरिक बँकिंग, क्रिप्टोकरन्सी हे सगळं कालबाह्य होईल, संपत्तीची व्याख्या बदलेल. हो, दावे तर तसेच आहेत. खूप धाडसी आहेत खरं तर. आणि ही सगळी सिस्टीम म्हणजे याचे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हो, तसा उल्लेख आहे. आणि किंमत पण खूप मोठी सांगितली आहे. 1 ट्रिलियन युरोपेक्षा जास्त. बापरे. पण पेमेंटसाठी लवचिक पर्याय दिलेत म्हणे, जसं की वार्षिक उत्पन्नाच्या 2.5% डाऊन पेमेंट वगैरे. तर ही होती अलामिन फायनान्शियल सिस्टमची एक ओळख. धर्म, तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्र यांना एकत्र आणण्याचा एक मोठा प्रयत्न. हो.
आणि यातून एक मूलभूत प्रश्न नक्कीच उभा राहतो नाही का, कोणता? की सध्याची जी जागतिक आर्थिक व्यवस्था आहे तिला धार्मिक तत्व आणि वेळेचं मूल्य यावर आधारलेली अशी प्रणाली खरंच आव्हान देऊ शकेल का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि जर असं झालं तर त्याचे परिणाम किती मोठे आणि कसे असतील यावर नक्कीच विचार करायला हवा.